जळगावमध्ये नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मोर्चा केलाय। कांचननगर रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात कार्यालयात नागरिकांनी धडक दिली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिलाय। तातडीने समस्या सोडवण्याची नागरिक मागणी करतायत। 2 वर्ष झाले 100 कोटी निधीमधनं आमचे 2 कोटी मंजूर झालेले। आमच्या वार्डाचे उर्वरित 3च रस्ते झालेले आहे आणि बाकीचे रस्ते उर्वरित बाकी आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या महिला व सगळे आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे। 15 दिवसांनी आमच्या रस्त्याचे काम नाही झाले तर आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आहे। आमचे रोड गटारी झाल्याच पाहिजे। खूप त्रास होतोय आम्हाला त्याबद्दल। जर झाल्या नाही तर मग आम्ही उपोषणाला निधी तर झालेला आहे ना, मग कसं काय कामं होत नाही तर ते कामं झाले पाहिजे, आम्हाला एवढंच म्हणणं आहे। जर शासन नियुक्ती करून 15 दिवसाच्या आत या रस्त्याची काम लावत नसणार तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला 15 दिवसाच्या नंतर बसणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।